करुणेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक माझ्या पायावरी या वारकरी संतांच्या आता मज तारी वचन हे साच करी. कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा देहूचे महान संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणांचा अभंग आहे. या अभंगातून एक याचना करतात परमेश्वराकडे. काय? आता मज तारी वचन हे साच करी. देवा, तू मला आता तारून ने, या भवसागरातून मला तारून ने, कारण तू भक्तांना तारणारा आहेस. हे तुझं जे वचन आहे, जे तू भक्तांना देतोस, ते सत्य करण्यासाठी आता मज तारी वचन हे साच करी. तुझं नावच दीनानाथ आहे. दीन म्हणजे गरीब, नाथ म्हणजे त्यांचा तारणहार. तू दिनांचा नाथ आहेस आणि हे तुझं ब्रीद वाक्य काय आहे की तू भक्तांना तारतोस, त्यांच्या संकटाला मदतीला धावून येतोस. हे तुझं ब्रीद आहे आणि ही तुझी ब्रीदावळी जगविख्यात आहे. तू महादोष हरण करणारा आहेस. कोण लेखी माझ्या दोषा तुझा त्रिभुवनी ठसा. तू अनेकांचे महादोष नाहीसे करतोस. माझ्या दोषांचा पाडा तुझ्यासमोर काय वाचू, तुला सगळंच माहित आहे. जर परमार्थात येऊन सुद्धा माझ्याकडून काही वेळावाकडं घडलं, असं घडू नये, आणि घडलं तर याची लाज तुम्हाला आहे. तुका म्हणे तुम्हालाच वाया जाता मज, तुका म्हणे तुम्हाला, जर का मी वाया गेलो तर याची लाज तुम्हाला आहे, कारण तुम्ही दीनानाथ आहात आणि ही तुमची ब्रीदावळी जगविख्यात आहे. असा याचा थोडक्यात भावार्थ आहे. प्रस्तावना द्यायची झाली तर अशी, गेले 24 वर्ष ना काका, 24 गेले 24 वर्ष अखंड अभंग अशा स्वरूपात इकडे गणेशांची सेवा सुरू आहे. तुम्ही सर्व लहान थोर, पुरुष महिला, तरुण, अनुभवी, ज्ञानी मंडळी या विनायकाची, गणेशाची, विघ्नहर्ताची सेवा गेले 24 वर्ष करताय. आणि ही कीर्तन रूपी सेवा सतत आमच्या या वेळम गावच्या मंडळींकडे असते. बबन काका, संतोष काका, आत्माराम बाबा सगळेच त्यांच्याकडे असते. आणि खरंच परमभाग्य असावं लागतं. 7 ते 9 म्हणा किंवा 9 ते 11 म्हणा, या नारदाच्या गादीवर उभं राहणं फार भाग्याची गोष्ट असते. टाळ घेऊन उभं राहणं, गाणं ऐकणं, त्याच्या काय म्हणतात ना, आता शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर परमार्थाच्या नेटवर्क मध्ये येणं. बरेच जण नॉट रिचेबल असतात, पण रिचेबल असणं, त्याच्यापर्यंत पोहोचणं खरंच भाग्याची गोष्ट आहे. भाग्याशिवाय नाही लागत. श्रवण, कीर्तन, मनन, चिंतन, निधिध्यास नाही लागत. तुम्हा सर्वांमुळे ही सेवा प्राप्त होऊ शकते. इथं येऊन ना त्याचा स्पर्श होतो, त्याचा आनंद घेता येतो. इथं ऐकताना हरीची कथा मनाला आनंद वाटतो. कोणी असू देत, मग शिकलेला असू देत, न शिकलेला असू देत, लहान असू देत, वृद्ध असू देत, हरीची कथा ऐकताना सुद्धा मनाला आनंद होतो. आपल्याकडे असलेला जो काही ताणतणाव आहे तो विसरून जायला होतो. आणि याचं भाग्य तुम्ही कोथरूड गावात आता आणि कुटांबेवडी गेल्या वर्षी प्रभूंची फक्त प्रवचन रूपी सेवा करता आली आणि प्रवचन झालं आणि आम्ही इकडनं पळून गेलो होतो. कीर्तनाला थांबलं नव्हतं, कारण दुसऱ्या एका ठिकाणी जायचं होतं श्रवण करायला. म्हणून गेल्या वर्षी कीर्तन श्रवण करण्याचा लाभ नाही आला. पण परमेश्वर म्हणजे आमचे बबन काका म्हणाले की पुढच्या वर्षी ताई तू सेवा कर. काय आहे ना, या वारकरी संप्रदायात ऐकणाऱ्याची जरी भूमिका करणारा तो असला, मग नसू देत माळकरी वारकरी कोणी, स्वच्छ मनाचं असेल ना, तर ही सेवा अशा मंडपात, हा खरं तर धर्म मंडप आहे, या धर्म मंडपात प्रत्येक गोष्टीची प्रभूंची सेवा करता येते. खरं तर परमभाग्य. आणि तुम्ही सर्व मोठ्या मनाची माणसं की त्यांनी या नाशिवंत देहाकडे ही सेवा करण्याची संधी दिली. त्याच्यामुळे सगळ्यांचे ऋण व्यक्त करते, आशीर्वाद मागते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
बाप्पा गणेश, ज्याला आपण गणेश यासाठी म्हणतो की गण, 3 गण असतात. आपण पत्रिकेत बघतो ना, जन्मपत्रिकेत देवगण, मनुष्यगण, राक्षसगण, प्रत्येकाचा गण वेगळा असतो. पण वारकरी संप्रदायाची ही खासियत असू दे आहे, राक्षस गणाचा असू दे किंवा देवगणाचा असू दे, एका मंडपात आणण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे आपण पत्रिकेवरती विश्वास ठेवणारा नाही होत. आपण सगळे खेळीमेळी गदारोळी आनंद घेण्यासाठी सगळे इथे खटनट, सज्जन दुर्जन, ऐकून उद्या निंदा करणारे पण असतात. हा या परमार्थाचा ना खरं तर एक वेगळा विषय की तो ना आपल्याला सगळ्यांना सामावून घेणार आहे. त्याच्यामुळे हे 3 गण आणि या गणांचा ईश म्हणजे गणईश, गणेश, गणपती म्हणजे हे जे 3 गण आहेत ना त्यांचा पती, मालक, स्वामी म्हणजेच गणपती असं या बाप्पाचं नाव आहे, गणपती. पहिल्यांदा मुलांची शाळा भरायची अंगणवाडी किंवा घरातनच, तेव्हा पाठीवर काय गिरवलं जायचं? काय काय? हा, ग गणपती. म्हणजे आमच्यापर्यंत आम्ही गिरवलं बरं का, ग गणपती. पण आता अंकलपीत काय रे बाळा, ग काय? ग गवत. त्या ग गणपतीची जागा ग गवताने घेतला आणि आमच्या पोरांच्या आयुष्यात सगळं गवत झालं, पातेरा झाला. तर गणपती, गणेश हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे, म्हणजे वगळता येऊच शकत नाही. सुरुवातीपासून गणेश आपल्या प्रत्येक कार्याला असतो, ते आपण जाईपर्यंत गणेश उपस्थित असतो. ही देवताच अशी आहे. प्रथम पूजेचा मान या गणपती बाप्पाला आहे. म्हणून आपण प्रत्येक जण त्याची मनापासून सेवा करतो, कारण प्रत्येकाच्या जीवनाचा हा एक अविभाज्य घटक आहे, एक जीवनाचा रसायन आहे. त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही गणपती बाप्पाशिवाय. गणपती बाप्पावरती बऱ्याच जणांनी श्लोक लिहिलेत, गाणी लिहिलेत, ओव्या. म्हणजे ज्ञानोबा माऊलींनी जी ज्ञानेश्वरी आपल्याला दिली आहे त्याची सुरुवातच मुळात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. बहिरंग गणपती असतो तसा अंतरंग गणपती सुद्धा असतो. आता जो ज्ञानेश्वरीमध्ये आत्मरूपा हा जो शब्द वापरलाय तो अंतरंग गणपती बाप्पासाठी वापरलाय, जो आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे. आपल्या सगळ्यांच्या मध्ये तो आत आहे गणपती, आत्मरूपाने, आत्मतत्वाने. म्हणून आपण इथे उपस्थित आहोत. एकदा हा निघून गेला तर इथला जो गणपती विराजमान आहे तो 24 तास स्थानापन्न असतो आत्मरूप स्वरूपाने. तो निघून गेला तर हा बॉडी, नाव पुसलं गेलं की त्याचं रूपांतर बॉडीमध्ये होतं सगळ्यांचं. तर माऊलींनी सुरुवातच या ओम कारापासून केली. ओम नमोची आद्या देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे जी निवृत्ती दासू अवधारी जोजी. गणपतीची आराधना करूनच संतांनी पण आपल्या साहित्याला, आपल्या रचनेला सुरुवात केली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हरिपाठ जो आहे, हरिपाठ नमिला गणपती माऊली सारगा, नमिला गणपती माऊली सारगा, नमिला गणपती माऊली सारगा, नमिला गणपती माऊली सारगा.
त्याची गणना कोण करी, जो आपण म्हणतो तो हरिपाठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा जो हरिपाठ आहे त्या हरिपाठाची सुरुवात नमिला गणपती माऊली शारदा आता गुरु राजा दंडवत या अभंगाने, म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सुद्धा या गणपतीलाच नमन पहिलं केलेलं आहे. रामदास स्वामींनी श्लोक लिहिलेत बरेच. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुलारंभ आरंभ तो गुणांचा नमस्कारचा मूळ चत्वार वाचा गमुवंत आनंद या राघवाचा. वा, प्रसन्न वाटतं ना, चेहऱ्यावरती आनंद येतोच येतो. गणपती बाप्पाचं कुठलंही स्तवन केलं की चेहऱ्यावरती आनंद येतो आणि आपण सगळे हसऱ्या मनानं हे हृदय ना असं मोकळं ठेवूया बरं. 11 वाजेपर्यंत मोकळं ठेवूया. गणपती बाप्पा जेवढा केवढा आज साठवता येईल ना, वर्षभरासाठी खचून साठवून ठेवूया त्याला. असं दाबून, एखादं पीठ कसं दाबून ठेवतो आपण, इतका चेपून दाबून भरूया त्या बाप्पाला, त्याच्या प्रेमाला, त्याच्या भक्तीला, त्याच्या आशीर्वादाला. चेहरे आनंद ठेवून बसतो आपण. आज त्याचं नामस्मरण करतोय, बस आज काहीच डोक्यात नाही ठेवायचं. तर सगळ्या संतांनी त्याचं स्तवन केलेलं आहे. बरं, हा गणपती बाप्पा सगळ्या संतांनी त्याला पहिला स्थान दिलंय, अग्रगण्याचं स्थान दिलंय. गणपती बाप्पा जो दिसतो, अशी आपण एक कथा ऐकली की क्रोधित शिवशंकर, ती कथा मोठी आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्या कथेचं आतलं गमक काय आहे बरं? सगळ्यांना कथा माहिती आहे की पार्वती मातेने तिच्या मलापासून गणपती बाप्पाला तयार केलं आणि एक सुरक्षा रक्षकाची त्यांना भूमिका दिली आणि सांगितलं की तू इथं राखण कर, मला माझ्या आतमधल्या कक्षात कोणाला पाठवू देऊ नकोस. ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण काय करतो माहिती का, त्या कथेतलं गमक आपल्याला कळत नाही. नेमकं मलापासून गणपती बनवला म्हणजे नेमकं काय केलं बघा. काय ना, पार्वती माता आपल्याला हेच सांगते की आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती अहंकार रूपी मल साठलेला असतो. तो सगळा बाजूला काढला ना, अहंकार, राग, सगळे घाण विषय बाजूला केले ना, तरच गणपती बाप्पा साकार करता येतो. तसा त्यांनी तो साकार केला आणि म्हणजे राखण करायला बाहेर ठेवला. आणि महादेव जेव्हा आले तेव्हा त्यांना आत जायचं होतं, फक्त त्याचा मार्ग अडवून ठेवला. त्यांच्यामध्ये भरपूर वादविवाद झाले आणि त्यांचा राग टिपेला गेला महादेवांचा आणि त्यांनी मस्तक धडा वेगळं केलं, म्हणजे त्याची मान फक्त बाजूला केली धडापासून. आपण अपशब्द वापरत नाही ना, सहज आपण व्यवहारात बोलतो की माझी मान कापलीस, म्हणजे खरोखर कापली जाते का? नाही, खरोखरची कापली जात नाही. फक्त मस्तक धडा वेगळं केलं म्हणजे काय माहितीये का, जर माझा पिता समोर आहे महादेव, त्याची ओळख नाहीये, ही चूक कोणाची? त्या शरीराची, त्या मस्तकाची आहे, त्या बुद्धीची आहे. जर पंढरीश परमात्मा जो कोणी आपला आराध्य आहे, तो जर का पाप सगळ्यांचा त्या शरीराला, त्या जीवाला ओळखता येत नसेल, तर त्याची ती बुद्धी, ते त्याचं शिर काय नामाचं. म्हणून महादेवांनी त्रिशूळाने मस्तक धडा वेगळं केलं आणि काय केलं की गजाचं मस्तक लावलं, हत्तीचं मस्तक लावलं. अहंकार नाहीसा झाला की विद्या येते, ज्ञान येतं, कला येतात, चांगले गुण त्या शरीराला लागले जातात. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. बरोबर परफेक्ट मॅचिंग काकाने लावून दिली. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला ना तर आपल्या प्रत्येकाला देव होता येतं. राम म्हणता रामची होईजे. देव व्हायला कितीचा वेळ लागतो? फक्त त्याचं मनापासून नाव घ्यायचं, मनापासून देव होता येतं. नाही, आपल्या देव आहे म्हणून आपण जागे आहोत, म्हणून आपण जिवंत आहोत. हा देव निघून गेला की काहीच शिल्लक नाही राहणार आहे. तसंच मस्तक धडा वेगळं केलं आणि गजाचं शिर लावलं.
हत्तीचं शिर लावलं. गणपती बाप्पांचे डोळे कसे आहेत? बारीक आहेत, बारीक. बरोबर, बारीक आहेत. काय आहे ना, ज्याचे डोळे बारीक असतात ना, त्या दृष्टीमध्ये दूरदृष्टी असते, दूरचं बघण्याची ताकद असते. बारीक ज्याची नजर असते, लांबचं बघण्याची दूरदृष्टी त्या मस्तकात असते, त्या शरीराला असते, त्या एका विभूतीमध्ये असते. बाप्पांचे कान मोठे आहेत, पण ते कसे आहेत? सुपासारखे आहेत. आताची पोरं म्हणतील सूप तर पातळ आहे, त्यांना फक्त ते पाकिटात मिळतं तेवढंच माहिती आहे. काही वेळा आया मान हलवतात, म्हणजे हे मी काय जे बोलते ते खरं आहे, खोटं नाहीये. तर सूप काय करतं? आमच्या आयांना माहितीये सूप काय करतं? पाखडतं. असं सार आहे ते आत ठेवतं आणि असार आहे ते बाहेर फेकून देतं. म्हणजे फलकट जे असतं, पोकळ, जीव नसतो, उपयोगात येत नाही, ते बाहेर फेकतो. सुपासारखे कान बाप्पाचे त्यासाठीच आहेत. बाप्पा आपल्याला सांगतोय की माझे कान सुपासारखे आहेत ना, तर भक्तांनो तुमचेही कान सुपासारखे असले पाहिजेत. गुणधर्म जो सुपाचा आहे ना, तो तुमच्याही कानामध्ये असलाच पाहिजे. कानांनी देवाचं गुणगानच ऐकलं पाहिजे. घेई घेई माझे वाचे तुम्ही ऐका रे काना, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. तुम्ही ऐका रे काना, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. या कानांनी काय केलं पाहिजे? निंदा तर आपण सगळ्यांचीच ऐकत असतो, वाईट जे कोणी आपल्याकडे बोलायला येईल ते रोजच ऐकत असतो. आपण कान बंद जरी करून घेतले ना, तरी पण दुर्जनांना अशी घाण सवय असते, कानाला लावलेला हात बाजूला करतील आणि ऐकत माझं असं म्हणतील. पण बाप्पा काय सांगतो की सारं ऐका, असार बाहेर फेकून द्या, फोलकट बाहेर फेकून द्या, पौष्टिक आहे ना ते आतमध्ये घ्या. बाप्पांची जी सोंड आहे, हत्तीची सोंड काय करते की मोठमोठी लाकडं असतात ना, ती बाहेर फेकून देण्याचं पण काम करते आणि छान असं सुंदर गुलाबाचं फूल सुद्धा दुसऱ्याला द्यायचं काम करते. म्हणजेच काय, तुम्ही नाजूक, प्रेमळ भाव असलेलं सुद्धा काम करा आणि जे बळकट आहे, ताकदवान म्हणून काम करायचं आहे ते सुद्धा करा. बाप्पा आपल्याला त्यांच्या पूर्ण शरीरातून काही नवीन शिकवत असतात. नवीन शिकवत. त्यांचं एकदंत म्हणतो, म्हणजे काय, भेदाभेद करू नका. बाप्पा त्यांच्या हातामध्ये मोदक धारण करतात. आता मोदक हा जो काय प्रकार आहे ना, तो खूप सहज होतो ना? नाही, सहज नाहीच होत. त्याला वाफवा ते पीठ आणि आधी पहिले काय करतात? तांदूळ धुतात ना, वाळवतात उन्हात, वाळवल्यानंतर ते दळायचं असतं, मग ते मळायचं, मग ते व्यवस्थित वाफेनं, मग ते सुंदर गोड पुरण बनवायचं आणि मग त्याच्या पाकळ्या नाही तर कधी कधी वाटी बनवायची. म्हणजेच काय, मोदक हे जे काही फल आहे देवाच्या हातामध्ये, एक प्रसाद आहे. प्रसाद कधी मिळतो? कष्ट केल्यानंतर मिळतं. मोदक बनवण्यासाठी हे कष्ट घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला तो मोदक मिळेल. कष्ट केल्याशिवाय चांगलं काहीच मिळत नाही, हे बाप्पा त्यांच्या हातातल्या मोदकातून सांगतात. आणि कष्ट करून आलेलं फळ पटकन गिळायचं असतं काय? नाही, ते हातातच धारण करून ठेवायचं असतं. म्हणजे कितीही कष्ट करा, संघर्ष करा, जे तुम्हाला यश मिळेल ना, त्याचा उपभोग घेऊ नका. तसंच बघा, संपत्ती, पैसा अडका, बँक बॅलन्स तुम्ही भरपूर कष्ट करूनच मिळालेला आहे, पण ते माझे म्हणून उपभोग जास्त घेऊ नका. ते धरून ठेवा, धारण करा फक्त. जरी ते फळ माझं असलं, जरी तो प्रसाद माझा असला, म्हणून तो जसा भक्षण करणं पप्पा शिकवत नाहीत. धारण करा फक्त, धरून ठेवा. धरून ठेवा म्हणजे माझी गाडी, माझा बंगला, माझे पैसे नव्हे. फक्त समजून घ्या, मनाला फक्त सांगा ते माझं नाहीये, त्याचा उपभोग घ्यायचा नाहीये. हे त्यांच्या शरीरातून बाप्पांच्या आपल्याला कळतं. बाप्पांच्या जन्माची कथा 18 पुराणांमध्ये वेगवेगळी आलेली आहे.
आपल्याकडे आपण म्हणतो ना पुराणात लिहिलंय, पुराणात असतं, तर ते 18 पुराणांमध्ये बाप्पांची कथा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आलेली आहे. बाप्पांचे 3 अवतार आहेत. एक तर वैशाख पौर्णिमेला असतो, भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जो आपण पार्थिवाची पूजा आपण भाद्रपद महिन्यात करतो. 10 दिवसाचे गणपती बाप्पा मूर्ती रूपाने आपल्याकडे विराजमान होतात. हा सिंधुरासुराचा वध करण्यासाठी भाद्रपदातला जन्म आहे. आणि आज म्हणजे उद्या आज आपण हा जो काही उत्सव करतोय ना, तो माघ चतुर्थीचा उत्सव आहे. माघ चतुर्थीच्या दिवशी बाप्पांचा जन्म कश्यप ऋषी आणि माता आदिती यांच्या पोटी झाला. आणि यासाठी झाला देवांतक आणि नरांतक जे राक्षस आहेत, राक्षस कधी शांत बसायला येत नसतात, वाईट माणसं कधी शांत बसायला येत नसतात. तर देवांतक आणि नरांतक हे जे काही असुर आहेत, राक्षस आहेत, त्यांचा वध करण्यासाठीच म्हणून माघ चतुर्थीला बाप्पा अवतीर्ण झाले. त्यांचा हा अवतार आहे माघ महिन्यातला आणि त्याचा हा उत्सव आहे माघ महिन्यातला. आपण खूप भक्तिभावाने करतो बाप्पांचा उत्सव माघ महिन्यातला. आपण सगळ्यांनी लहानपणापासून एक घोषणा ऐकली बाप्पांच्या संदर्भात. कुठली माहितीये? गणपती बाप्पा मोरया. याच्या शेवटला जो मोरया हा शब्द आहे, त्या मोरया या शब्दाची कथा पण वेगळी आहे. मोरया गोसावी म्हणून एक गाणपत्य पंथाची सुरुवात करणारे, गाणपत्य पंथातले महान संत होऊन गेले. बघा, पंथ 5 असतात. एक गाणपत्य म्हणजे गणपतीची उपासना करणारे, शैव म्हणजे शिवाची उपासना करणारे, शाक्त म्हणजे शक्तीची उपासना करणारे, वैष्णव म्हणजे आपण सर्व वैष्णव विष्णूंच्या अवताराची किंवा विष्णूची पूजा करणारे, आणि नंतर येतं सौर म्हणजे सूर्याची उपासना करणारे. आपण सगळे ना गाणपत्य पंथातले पण आहोत आणि वैष्णव पंथातले सुद्धा आहोत. हे खरं तर न पटण्याचं वाक्य आहे, पण आहोत आपण वैष्णव आहोत. विष्णूची पूजा करतो, विष्णूच्या अवतारात जे कोणी मूर्ती बनून आले त्यांची पूजा करतो, म्हणजे आपण वैष्णव आहोत. तसंच आपण गाणपत्य सुद्धा आहोत, नाही तर आपण इथे जमलोच नसतो. तर मोरया गोसावी हे खरं तर त्यांच्या आई वडिलांना ना मूलबाळ होत नव्हतं म्हणून त्यांनी मयुरेश्वराची प्रार्थना केली, त्याची तपश्चर्या केली. 1 नाही 2 नाही 42 वर्ष तपश्चर्या केली. काय म्हणते काय, म्हणजे ज्यांनी पहिली तपश्चर्या केली तेव्हा त्यांना बाप्पाने काय सांगितलं की बाबा रे, तू माझी तपश्चर्या करू नको, तू मला हाक मारू नको. का? कारण तुझ्या पोटाला संतान प्राप्तीच नाहीये. पण भक्त आपल्याला जे हवंय ते मिळवण्यासाठी देवाची आराधना सोडून देतील. ते भक्तच कसले? जो खरा भक्त असतो ना, जीव गेला तरी बेहत्तर, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. देवावरचा भाव, देवावरची श्रद्धा सोडत नाहीत. तसेच ते होते त्यांचे आई वडील. त्यांनी 42 वर्ष तपश्चर्या केली आणि बाप्पाला अवतीर्ण व्हावंच लागलं. बाप्पाने काय सांगितलं की अरे, तुला मी तपश्चर्या करू नको, मला हाक मारू नको, माझं नाव घेऊ नको सांगितलं होतं. का? कारण तुझ्या पोटाला संतान होणारच नाहीये रे, तुझ्या नशिबात लिहिलेलंच नाहीये ते. तर नाही म्हणे तुम्ही, मला हे माझं म्हणणं जे आहे, माझं हे जे मला जे हवंय, मला जो आशीर्वाद हवा तो तुम्हाला पूर्ण करावाच लागणार, मला संतान हवीच आहे म्हणे. तेव्हा मयुरेश्वर म्हणाले की तुझी इच्छा पूर्ण होईल, तुझ्या पोटाला संतान नाही ना, मीच तुझी संतान बनून येईन. आणि त्यांचं मयुरेश्वर हे नाव ठेवण्यात आलं, मयुरेश्वर. आणि नंतर मग मयुरेश्वराचं मोरया मध्ये टोपण नाव आपल्या सगळ्यांची नाव ठेवतातच, मुळात नावं ठेवण्यासाठी काही मला माहिती नाही. तर त्यांचं ते मयुरेश्वरावरून मोरया झालं. मोरया लहानपणापासूनच गणेश भक्त होते, गणपतीची आराधना करायचे, त्याच्यातच रममाण व्हायचे. अशी वयाची 96 वर्षपर्यंत मोरयांनी गणपती बाप्पाची सेवा केली. आणि हा येईल त्याला अभय द्या, तो येईल त्याला अभय द्या, याचं गाणं ऐक, त्याचं गाणं ऐक, असं म्हणून त्यांना ना गोसावी हे आडनाव त्यांचं पडलं. मोरया गोसावी आडनाव पडलं त्यांचं. 96व्या वर्षी गणपती बाप्पाच्याच शब्दाखातीर त्यांनी विवाह केला. आता तुम्ही म्हणा 96 वर्षी? होय, खरं आहे. 96 वर्षी मोरया गोसावींनी विवाह केला. 104व्या वर्षाचे जेव्हा ते होते तेव्हा त्यांना चिंतामणी हा अपत्य, हा मुलगा
मुलगा त्यांना प्राप्त झाला, तोही गणपती बाप्पाचाच अंश होता अशी मान्यता आहे. 117व्या वर्षापर्यंत मयुरेश्वराची वारी करायचे मोरया, संत मोरया मयुरेश्वराची 117व्या वर्षीपर्यंत वारी करायचे. त्यांना लोक त्रास देणे, याची आराधना व्हायची नाही, साधना व्हायची नाही, त्यांची भक्ती व्हायची नाही, म्हणून त्यांना एकांत हवा होता. एकांत हवा म्हणून ते चिंचवडला आले बरं का, चिंचवडला, आणि चिंचवडला येऊन राहिले. आणि मग चिंचवड ते परत मोरेश्वराची वारी करायचे ते. आणि 117व्या वर्षी त्यांना वयाच्या मनाने तिथं त्या वेळेला पोहोचता नाही आलं. आणि गणपती बाप्पांनी त्यांना दृष्टांत दिला की मोरया, तू आणि मी एक आहोत. तुझ्यातला द्वैत म्हणजे तुझ्यातला आणि माझ्यातला जो काही वेगळेपण आहे ना, तो संपलाय. द्वैत अद्वैत संपलंय आणि आपण दोघं एक झालोय. आता शरीराला त्रास द्यायचा नाही, मी स्वतः तुझ्या चिंचवडमध्ये तुझ्यासोबत येतोय. आणि बाप्पा त्यांच्यासोबत मूर्तिरूपाने आले, मूर्तिरूपाने आले आणि त्यांनी 186 वर्ष जगले. 200च्या आसपास त्यांचं आयुष्य आहे. 186 वर्षापर्यंत ते जगले. आणि अशी आख्यायिका आहे की त्यांनी जिवंत समाधी घेतली. बाप्पाने त्यांना वरदहस्त असा दिला होता की तू माझा इतका निस्सिम भक्त आहेस, गणपत्य पंथाची तू इतकी मनोभावे सेवा केलीयस, यानंतर पूर्ण विश्व गणपती बाप्पाच्या सोबत मोरयाचं नाव लावतील. तेव्हा आपण म्हणतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. विठ्ठल विठ्ठल. आपण वेगळे नाही आहोत, गणपत्य आणि वैष्णवपंथी आहोत. विठ्ठल जो आपला सगळ्यांचा आराध्य दैवत आहे, सकळ मंगल आधी म्हटले. तसंच गणपती बाप्पांचं सुद्धा आपण नाम स्मरण आधी करतो, त्याला सुद्धा प्रथम पूज्य स्थान देतो. म्हणजेच काय, एक भेद संपला, याचंही नाव आधी घेतलं जातं आणि याचंही नाव आधी घेतलं जातं. या दोन्ही देवांमध्ये 3 देवांचं स्वरूप मिळून एक आहे. कसं, विठ्ठलाचं बघा हा, विकारो विधाताय, ठकारो नीलकंठ, लकारो लक्ष्मीकांत, विठ्ठला विधिनियमे. विकारो विधाताय, विधाता कोण, ब्रह्मा. ठकारो नीलकंठ म्हणजे कोण, महादेव महेश. लकारो लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू. या तिघांचं एकत्रित मिलन म्हणजे पंढरीश परमात्मा विठ्ठल आहे. तसंच या गणपती बाप्पामध्ये सुद्धा अकार उकार ओंकार ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्रीकरण त्याच्यामध्ये आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओम रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप
ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. तिन्ही देवांचे म्हणजे कोण? ब्रह्मा विष्णू महेश. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश, जाणीये जा. मकार महेश, जाणीये जा. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. आज खऱ्या अर्थानं ना वेगळी मजा येते. गणपती बाप्पा हे स्वरूपच असं आहे ना की ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत सगळ्यांना आनंद देणार आहे. सगळ्यांना बाप्पा घरात यायच्या आधी किती धावाधाव असते. भाद्रपद महिन्यात किती धावाधाव. घर झाडणं, हा काय बनवायचं नैवेद्याला ते बघणं, सजावट पण आपणच करणं. मी हे बाजू घेते, तुमची बोला पटापट. सजावट पण आपणच करणं, नैवेद्य पण आपणच, डेकोरेशन पण आपणच, काढलेलं साहित्य काढून ठेवायचं पण आपणच, लावायचं पण आपणच, परत काढून ठेवायचं पण. आणि पुरुष वर्ग फक्त ओम नैवेद्याय नमः पाच. गणपती बाप्पा येण्याचा जो काही आनंद आहे ना तो वेगळा आहे. म्हणून कदाचित असे सगळे प्रफुल्लित आहेत आज. तर हे तीन देवांचं असं एकत्रित जन्मस्थान आहे त्याचं. विठ्ठल आणि गणपती बाप्पा वेगळे नाही, दोघे एकच आहेत. देव स्वरूप या दोघांमध्ये सुद्धा तीन देवांचंच सामावलेलं आहे. तीन देवांचंच सामावलेलं आहे. तर असा हा गणपती बाप्पा सगळ्यांना तारून नेणार आहे. म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, आ
वचन हे साच करी. वचन म्हणजे नेमकं काय? शब्द देणं. म्हणजे एखादं काम म्हटलं करीन तर ते न करणं, होय? नाही. मग एखादं काम करणार नाही म्हटलं आणि करीन, हे पण नाही. जाग्यात तुम्ही. वचन म्हणजे काय? शब्द देणं. निश्चयपूर्वक एखादं काम करण्याचा किंवा न करण्याची खात्री देणं म्हणजे काय करणं? वचन देणं. वचन मोडे सर्वधान तुझे पंढरीनाथा आणि तुझे पंढरीनाथा आणि तुझे पंढरीनाथा. वचन मोडे सर्वधान तुझे पंढरीनाथा आणि तुझे पंढरीनाथा आणि तुझे पंढरीनाथा. भगवंत भक्ताला वचन देतो. वचन हे साच करी म्हणतात जगद्गुरु संत तुकाराम महाराज. आता मज तारी, आता मला तू या भवसागरातून तारून ने. का तारून ने? कारण तू वचन दिलंयस आम्हाला. आता मला सांगा, आपण कोणाकडे जातो हो दया याचना करायला किंवा तुम्हाला आता या संकटातनं वाचव असं सांगायला? कोणाकडे जातो? तो तितका सक्षम असायला पाहिजे, तो ती गोष्ट करणाऱ्याची आपल्याला खात्री पाहिजे, तो आपल्या ओळखीचा पाहिजे. नाहीतर रत्नागिरीतल्या ग्रामपंचायतीत गेलो आणि तिथं जो माणूस असेल त्याला म्हटलं हे माझं काम करून दे, मला या संकटातनं वाचवतो, वाचवी. काय संबंध म्हणेल तुझा माझा? कोण तू? ज्याला सांगू शकतो तो माणूस आपल्या परिचयाचा पाहिजे, तो आपल्या मदतीला धावून येईल आणि मला याचं बाहेर काढेल, की आपल्याला आणि त्याला एकमेकांना खात्री पाहिजे. तो सक्षम पाहिजे, तेवढा सक्षम पाहिजे. आपल्याकडेच ढिगभर दुःख आहे आणि तो आधीच रडतोय घरात आणि आपण त्याला म्हणायचं मला जरासं सुख दे, मला जरासं आनंदी कर, मला जरासं हसव. तोच रडतोय तर तो आपल्याला काय आनंदी करेल? कोणाकडे जावं? जो स्वतः सुखरूप आहे. मग सुखरूप आयसा तुझ्या कोण सांगा? कोण आहे सुखरूप आयसा? माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुखरूप आयसा तुझ्या कोणी सांगा? 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 ज्याचा चेहरा सुंदर असतो ना, ज्याचा चेहरा आनंदी असतो, त्याच्याकडेच आपण जातो जेव्हा आपल्याला दुःख होतं तेव्हा. का जातो? कारण तो आपल्याला आनंद देईल म्हणून. पण तो आधी सुखरूप हवा. मग सुखरूप कोण आहे? सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा? माझ्या पांडुरंगा सारिकाचो. अजून काय सांगू शकतो? सर्व सुखाचे आदर पाप रखुमा देवीवर. इतका सुखरूप आहे तो, इतका सुखरूप आहे. म्हणून आपल्याला त्याच्याकडे जायला पाहिजे. बरं, हा जो सुखरूप असा देव आहे तो
देताना गीतेमध्ये सांगतो, पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार ऋक्साम यजुरेव च. भगवंत स्वतः सांगतोय भक्ताला की तू माझ्याकडे येशील ना तर मी तुझं काम हमखास करीन. का? कारण मी या जगाचा बाप आहे. पिता हमस्य जगतो माता धाता पितामहः. मी माता आहे, मी आई आहे, मी आजोबा आहे, या पूर्ण विश्वाचा मी बाप आहे. वेदामध्ये पवित्र ओंकार मी आहे. ऋक्साम यजुरेवच. यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद हे मी आहे. खात्री जो देतोय ना त्याच्याकडेच आपण शरणागत म्हणून जातो. त्यालाच आपण तू मला तार म्हणून सांगतो, मला तारुण्य सांगतो. तो स्वतः सुखरूप पाहिजे, तो स्वतः सक्षम पाहिजे, तो स्वतः बापाचा बाप पाहिजे, तर तो आपलं काम करील. जर त्याचीच गावात वट नसेल, त्यालाच कोण विचारत नसेल, तर आपण जर त्याच्याकडे काही काम घेऊन गेलो तर काही करणार आहे का? नाही करणार. तो आधी सक्षम पाहिजे. बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा बळ्या माझा पंढरीराव, तो देवांचाही देव. अजून माऊली नामदेव महाराज एका अभंग म्हणतात, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याची चालणे तुझी या सत्ते. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, या देवाचं वर्णन करताना, देवाची ताकद सांगताना, म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता. किती सक्षम आहे तो. तो जर बोलला ना तर वेद बोलतात. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व दुजांचा हरविला. स्वतः ज्ञानेश्वर माऊली महाविष्णूचा अवतार आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, कोण तो रेडा ज्याला कोणी विचारत नाही, असा हा रेडा मी जर का त्याला बोलायला सांगितलं तर आणि तरच तो बोलतो. मी जर का चालवला तर सूर्य पण चालतो, आणि मी जर का हलवला तर प्राण सुद्धा हलतो. सच्चिदानंद बाबांचं उदाहरण घ्या. ती सती जरा निघालेली स्त्री पण काय म्हणाली की जायचंच आहे मला सती, तर मी साधूंचं, महात्म्यांचं, संतांचं दर्शन घेऊन पुढे जाईन. म्हणून ती फक्त आणि फक्त जाता जाता, मरायचंच आहे ना, स्वतःच्या देहाला जाणून घ्यायचंच आहे ना, तर मी आधी संतांचं दर्शन घेऊन पुढे जाईन. ती दर्शन घ्यायला आली आणि फक्त दर्शन घेतल्यानंतर कंकणाचा आवाज झाला आणि ज्ञानेश्वर माऊलींनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. तेव्हा ती म्हटली की कुठल्या जन्मासाठी? या की पुढच्या. का? तर मी आता सती झाला चाललीये, तर हा आशीर्वाद कसा काय खरा होईल? देवाचा आशीर्वाद, त्याचं वचन, त्याचा शब्द कधीच खोटा ठरत नाही, कधीच नाही. झालेलंच नाहीये आणि होणारही नाही. फक्त दृढ भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे. म्हणले चल तुझ्या नवऱ्याच्या तिथे घेऊन मला. सती ती जायला निघालेली स्त्री आली जिकडे त्याला त्या चितेवरती ठेवलं होतं. माऊली पूर्ण अवतार आहेत, पूर्ण अवतार. त्यांनी फक्त त्या माणसाच्या डोक्यावरती हात ठेवला आणि एखाद्या माणसाला उठ म्हणावं ना, तसं ते त्याला म्हणाले, उठ सच्चिदानंदा उठ. आणि तसा शब्द बाहेर पडला आणि ते तसे तसे चितेवरून उठले. या हालविल्या प्राणू हाले. गेलेला प्राण सुद्धा आणण्याची ताकद देवाच्या शब्दात आहे, संतांच्या शब्दात आहे.
हा देव तितका सक्षम आहे, तितका सक्षम. बरं, आपण देवाकडे जातो, मला तार म्हणून सांगायला जातो. कधी जातो माहितीये का? आता मज तारी, जेव्हा खूप संकट येईल, कोणाकडेच जाऊन मार्ग सापडणार नाही, शुद्ध मराठीत ऑप्शन नसेल दुसरा, तर आपण त्याच्याकडे जातो. आपल्याला कळून चुकतं की आता मला आई वाचवणार नाही, बाबा वाचवणार नाही, दादा नाही, बहिणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. आता शेवटचा पर्याय म्हणजे आपलं आराध्य. मग आपण त्याच्याकडे जातो जेव्हा हतबल होतो, निराश होतो, थकतो, कुणीच येणार नाही खात्री पडते, आणि मग विश्वास होतो आता त्याच्याशिवाय कुणीच नाही. कारण त्याने वचन दिलंय, मी तारून नेईन तुम्हाला म्हणून. म्हणून तो जगाचा बाप आहे. म्हणून परमेश्वर वचनबद्ध आहे आपल्याशी. तो काय वचन देतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, संभवामि युगे युगे. परमेश्वर वचन देतो संतांना. भगवद्गीतेत सांगितलंय यदा यदा हि धर्मस्य, जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल, त्याचा ऱ्हास होईल, तेव्हा तेव्हा मी अवतीर्ण होईल. कशासाठी? परित्राणाय साधूनां, साधूंच्या रक्षणासाठी, संतांच्या रक्षणासाठी, विनाशायच दुष्कृतां, विनाश करणार मी त्यांचा. कोणाचा? दुष्टांचा, दृष्ट प्रवृत्तीचा, दृष्ट विचार करणाऱ्यांचा मी विनाश करणार आहे. आणि धर्म जेव्हा बुडाला जाईल, त्याला ग्लानी येईल, थोप येईल, नाश होईल. अवतार घेती धर्मरक्षावया, अवतार घेती धर्मरक्षावया, अवतार घेती धर्मरक्षावया, अवतार परमेश्वर हा धर्माचं रक्षण करण्यासाठीच अवतीर्ण होतो. जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे आद्यू असे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा परमेश्वर अवतीर्ण होतो. हा क्रम आहे. ऐसा म्हणजे हा असाच क्रम आहे. हे पूर्वीपासून चालत आलेला आहे. म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपण हे नाठवी, से वेळी धर्माते अभिभवी अधर्मुहा. परमेश्वर काय वचन देतोय?
की मी माझं अव्यक्तपण आठवत नाही. परमेश्वर सगुण आहे, निर्गुण आहे. मी निर्गुणातून सगुण होतो. मला आकार नाहीये, पण मी भक्तासाठी आकार धारण करून येतो. धर्म रक्षावयासाठी येतो, साधूंना वाचवण्यासाठी येतो, खल प्रवृत्तीच्या माणसांची, दृष्टांची विल्हेवाट लावायला येतो, त्यांचा नाश करायला येतो. हा विघ्नहर्ता पण तसाच आहे. जेव्हा जेव्हा असुर माजतात ना, तेव्हा तेव्हा हा अवतीर्ण होतो. म्हणून आजचा त्याचा हा उत्सव देवांतक आणि नरांतक प्रकारातल्या असुरांचा नाश करण्यासाठी आहे. आता मज तारी वचन हे साच करी. गजेंद्र नावाचा, म्हणजे गजेंद्र नावाचा नाही, गजेंद्र म्हणजे गज आणि इंद्र म्हणजे राजा. गजांचा राजा, हत्तींचा राजा म्हणजे गजेंद्र. गजेंद्र त्रिकुट पर्वत जे 10 योजन होतं. खरं तर ही जी कथा आहे गजेंद्र आणि नकराची, ही श्रीमद भागवत पुराणात येते, स्कंद 8 अध्याय 2 याच्यामध्ये ती येते. तो जो हत्ती असतो तो उन्मत्त असतो. उन्मत्त म्हणजे स्वतःच्याच धुंदीत जगणारा. हत्तीच्या कळपाचं कसं असतं, जो मुख्य हत्ती असतो ना, तो त्या पूर्ण कळपाचा म्होरक्या असतो, नायक असतो. तो त्याच्या अधीन सगळा त्याचा कळप असतो. म्हणजे त्याच्या राण्या म्हणजे हत्तीडी ज्या असतात त्यांची वंशावळ म्हणजे छोटे छोटे हत्तीची पिल्लं आणि असे मोठे हत्ती हे त्याच्या अखत्यारीत येतात. आणि तो त्यांचा गजेंद्र असतो, हत्तींचा राजा असतो. तर तो सपरिवार, त्याचा परिवार फार मोठा होता. तो असा मस्त छान, त्याच्यात त्या सरोवराचं वर्णन फार सुंदर केलंय. तिथे सगळी वेगवेगळी वृक्ष होते, वेगवेगळ्या वेली होते, वेगवेगळी फुलं होती. फार सुंदर सुंदर छान छान मस्त एका पानाचं वर्णन आहे त्या सरोवराचं, त्रिकुट सरोवराचं. तर इतक्या सुंदर छान नयनरम्य अशा पर्वतावरती तो राज्य करत होता, राहत होता. काटे कुठे तुडवत जायचं आणि त्याने एक गर्जना केली ना, तर सिंह, कुणीतरी सिंह ओरडतोय म्हणून हे बाकीचे सिंह ओरडायचे. इतका त्याचा दबदबा होता. आणि असा गजेंद्र खेळून खेळून थकून भागून त्याच्या कळपातल्या लोकांना आणि त्याला तहान लागली म्हणून तो सुंदर सोनेरी कमळ ज्या सरोवरात होते, त्या कमळांच्या सहवासाने त्या सरोवरातल्या पाण्याला सुगंध असा दरवळत होता. अशा त्या सरोवरात तो उतरला, स्वतः पाणी पिऊन तृप्त झाला. आता मज तारी वचन हे साच करी, हे बघतोय आपण बरं का. स्वतः तृप्त होऊन पाणी प्यायला आणि स्वतःच्या सोंडेत पाणी घेऊन आपल्या सगळ्या लेकरांच्या अंगावर उडवू लागला. मस्त त्याचा खेळ चालू झाला, पाण्यातल्या पाण्याचा सरोवरातच खेळ चालू झाला. स्वतःच्या सोंडेतून दुसऱ्या म्हणजे छोट्या पिल्लांच्या सोंडेत त्याच्या तोंडात सोंड घालून पाणी द्यायला लागला. मस्त फवारे उडवायला लागला, शांत झाला, डुंबला त्या सरोवरातच. आणि परमेश्वर मायेच्या रूपानं आला आणि नक्र म्हणजे मगर, पाण्याची मगर होती, बरोबर शेवटच्या पायाला मगरीने धरलं. बलाढ्य स्वतःच्याच असा ऐटीत चालणारा होता तो. अशा त्या हत्तीच्या पायाला चावा घेतला, पकडून ठेवलं. त्याला काय वाटलं, मी इतकं बलाढ्य आहे, मी गजेंद्र आहे, सुटू शकेन मी याच्यातनं, मी सोडवू शकेन स्वतःला. प्रयत्न केले, खटाटोप केला वाचवण्याचा स्वतःला. त्याच्या बरोबर जे हत्ती होते ते त्याला वाचवायला येत होते, आले. त्यांना कळालं की आता काही होत नाहीये, आपण याला वाचवू शकत नाहीये. त्या गजेंद्राला कळालं, मोठमोठे हत्ती मला वाचवू शकत नाहीये, तर माझ्या पत्न्या म्हणजे हत्तीणी मला काय वाचवणार आहेत, माझी लेकरं मला काय वाचवणार आहेत, माझी सुटका नाही होऊ शकत आता. बराच त्याने अखंड तांडव केला, खटाटोप केली. आणि ही खटाटोप त्यांची म्हणजे हत्ती कधी तिला रेटायचा पाण्यात मगरीला, कधी मगर त्याला रेटायची, कधी हा बाहेर यायचा तर ती त्याला आतमध्ये ओढायची. अशी बराच दिवस त्यांची लढाई सुरू होती. तब्बल सहस्त्र वर्ष, 1000 वर्ष त्यांची लढाई सुरू होती. आणि परमेश्वराला सुद्धा कोडं पडलं की 1000 वर्ष झाली यांची लढाई अजून सुरू का आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये एक प्रमाण येतं, गजेंद्र तो हस्ती सहस्त्र वरुषे, जळा माझी नकरे पिडलासे. हे प्रमाण आहे. उगा आपलं मनाला ये 1000 संख्या आवडीची म्हणून सांगितलेच नाही. 1000 वर्ष त्यांचं हे युद्ध चाललं. आणि नंतर त्याला वाटलं की आता मी थकलो, हरलो, कारण ती पाण्यात राहणारी मगर आहे, ती पाण्यात बलाढ्य होत गेली. आणि हा
जाणते आणि तो जो कोणी आहे त्याचीच तर ही माया नसेल, कारण मी माझ्या ऐटीत जगत होतो. आपण सगळी माणसं त्या क्षणभरासाठी गजेंद्राच्या ठिकाणी आपल्याला बघूया. आपणही असंच असतो. माझं कुणीच काही वाकडं करू शकत नाही. कोणाला तरी आपण जेव्हा सोडून येतो स्मशानात, अग्नी देतो, तिथं म्हणतो काल होता बिचारा, आज कुठं गेला काय माहित. घरी आलो की ते स्मशान वगैरे तिथेच सोडून जातो आणि घरात आल्यानंतर काय म्हणतो, मस्तपैकी फक्कड आल्याची चहा टाक, जसं काय मी मरणारच नाही. या आविर्भावात माणूस जगतो. आयुष्यभर पोरांसाठी, वणवण, समाजासाठी, वाडीसाठी, गावासाठी, म्हणजे कोणी आपल्याला चांगलं म्हणून न म्हणून सगळ्यांसाठी करतो. आणि कशाच्या पूर्वी जगतो की मला काहीच होणार नाही, मला संकट येणारच नाही, मला कोणी त्रास देणारच नाही, मला शेवटची हाक परमेश्वराला मारायची वेळ कधी येणारच नाही. पण त्या गजेंद्रावरती आली, सामान्य माणसावरती सुद्धा येते कधी कधी, पण शेवटच्या क्षणाला माणसं जागी होतात. तोपर्यंत त्या गजेंद्रासारखी उपभोग घेत असतात. तसंच त्या गजेंद्राने ओळखलं की आता तोच आहे जो मला तारणार आहे, म्हणून त्याने जरा शरणागत जायचं ठरवलं. एक बाजूला सरोवरातला एक कमळ पुष्प सोंडेने हातात धरलं आणि विनवणी केली. आपण फूल हातात घेतो, काय असेल ते मनातलं देवाला सांगतो आणि नंतर त्याला नंतर त्याला देतो. त्याने हातात सोंडेत आपले फूल धरलं आणि देवाला जोरात हाक मारली. हा कोणी जगाचा जगत पालक, जगाचा मालक जो कोणी आहे, सर्वांच्या हृदयस्थ विराजमान आहे, सगळ्यांमध्ये तो राहतो. दीन दुबळा, गरीब, श्रीमंत, वाकडा, सरळ या सगळ्या माणसांसाठी तो धावून येतो. तो असा जो कोणी परमेश्वर आहे त्याने माझी ही प्रार्थना ऐकावी, माझा नमस्कार त्याने स्वीकारावा आणि मला वाचवायला यावं. का? कारण त्याचं मी नाव जाणत नाही, त्याचं मी रूप जाणत नाही. तो जो कोणी भगवंत आहे तो नट आहे, तो वेश वेगवेगळे धारण करतो. तो जपी तपी ध्यान करणाऱ्यांना, तपश्चर्या करणाऱ्यांच्या सुद्धा हाताला लागलेला नाहीये. तर मी सामान्य आहे. परमात्मा, तू त्यांना नाही सापडलास, त्यांना नाही अजून कळालायस, तर मला काय कळणार आहे? मी तर तुझं कधी नाव पण घेतलं नाही. तो जो तू कोणी आहेस, तुझं मला नाव माहित नाही, तुझं मला रूप माहित नाही, तू या क्षणाला माझ्या मदतीला धावून ये अशी विनंती केली. तत्क्षणी नाम रूप रहित परमात्मा सगुण रूपात प्रत्यक्ष श्री हरी भगवान बनून आला आणि त्याने हाक ऐकली. एखादी गाय एखाद्या वासरावर जेवढ्या वेगानं झडप घालते ना, तितक्याच वेगानं त्याने त्या नकरावरती आपण सुदर्शन सोडलं आणि नकराला बाजूला केलं आणि अभय दिलं त्या गजेंद्राला. आता मज तारी वचन हे साच करी. गजेंद्राला कळालं ते आपल्या सामान्य माणसांना सुद्धा कळायला पाहिजे. आपण उन्मत्त होऊन एक वेगळ्याच गैरसमजात वावरत असतो आणि शेवटची जेव्हा घटका आयसीयू मध्ये, आयसीयूचा अर्थ ना कदाचित ती खॉट, म्हणजे आयसीयू म्हणजे ऑक्सिजन लावलेला असतो आपल्या तोंडाला आणि शेवट जाणार की नाही, म्हणजे हा जाणारच या अपेक्षेनेच आपल्याला घरच्याने आत सोडलेलं असतं. आयसीयू बांधलेलं आयसीयू, कदाचित ती जी पलंग आहे ना आतमधली, ती त्या झोपलेल्या माणसाला म्हणत असेल आयसीयू, मी तुला बघून घेईन असं ती म्हणत असेल कदाचित, म्हणून त्याचं नाव आयसीयू असेल. ती रूमच म्हणत असेल हा आयसीयू, मी पण बघून घेईन तुला. ही वेळ आपल्यावरती येऊ नये. कितीही कीर्तनाला बसताना झोप आली तर येऊ द्या. नाही येत आपल्याला, मला ठाऊक आहे, पण या भ्रमात आपण राहायचंच नाही. काय होतं ना, माझा पाय तुटल्यानंतर मला कळतं माझ्या पायाची किंमत काय होती. चष्मा लागला, या डोळ्याने जेव्हा भुरकट दिसायचं बंद होतं, मला होतंय असं, म्हणून मला किंमत कळाली डोळ्याची काय असते ती. हात गेला की कळतं हाताची काय किंमत आहे. तसंच या देहाची काय किंमत आहे, या मिळालेल्या आयुष्याची, वेळेची काय किंमत आहे, ती गजेंद्राला पाय पकडल्यानंतर कळाली. ती आपल्या माणसाची वेळ येऊ नये कदाचित म्हणूनही जगद्गुरु संत तुकाराम महाराज पहिल्या बंगालमध्ये म्हणत असतील की देवा मला कळालंय, आता मज तारी वचन हे साच करी. आणि त्याचं नाव काय आहे? अभंगाचं दुसरं चरण. तुझे
आपल्या सर्व संकटांना निवारण करणारा शेवटचा मार्ग आहे. त्याचं नावच दीनानाथ आहे. दीन म्हणजे गरीब, आपण मगाशीच ऐकलं. नाथ म्हणजे तो आपल्या सर्वांचा पालक, आपल्या सर्वांचा स्वामी. शेवटचं ठिकाण, शेवटला थांबण्याचं गंतव्यस्थान म्हणजे तो दीनानाथ आहे. तो काय करतो? ज्याला आधार नसेल, ज्याचं कोणी नसेल, त्याला तो आधार देण्याचं काम करतो. कारण तो आहेच दीनानाथ, कारण त्याचं ब्रीद आहे. सामान्यांना, सज्जनांना, चांगल्या लोकांना मी तारणार आहे, त्यांचं रक्षण करणार आहे. ज्यांचं कोणीच नाहीये ना, त्यांचा मी आहे, असा तो दीनानाथ आहे. हात पाय चांगले असतानाच हे त्याचं जे नाव आहे ते आपण घेण्यातच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. आपण सर्वांनी त्याच्या नावाचा जयघोष करूया, एकत्र जयघोष करूया. मस्त टाळ्या वाजूयात. हा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जेव्हा जेव्हा संकट येईल, जेव्हा जेव्हा आपलं कोणी नाहीये आणि आपली कोणीतरी आई असावी, आपला कोणीतरी बाप असावा, आपली कोणीतरी बहीण असावी, आपला कोणीतरी भाऊ असावा, अशी जेव्हा मनात इच्छा येईल तेव्हा तेव्हा ह्या सगळ्या नात्यांची गरज भागवण्याचं काम पंढरीश परमात्मा करतो. आपण ज्याला आपलं आराध्य मानतो ती मूर्ती कोणी असू दे, तिला जर का भाव चांगला ठेवून श्रद्धापूर्वक आपलं सर्व मन समर्पित केलं ना तर ती धावून येतेच येते. जो हा दीनानाथ आहे, जो भगवंताचं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं आराध्य दैवत आहे,
काय येत होतं हो त्यांना? ते कुठे डिग्री घेऊन आले होते, कुठे शिकून आले होते, तरी सुद्धा परमेश्वराचे गुड फ्रेंड होते, बेस्ट फ्रेंड. आमच्या तरुण काय बेस्टी ताई बघा बेस्टी म्हणते, बेस्टी त्यांचे सवंगडी होते ते. त्यातला एक बेस्टी त्यांचा कोण होता माहितीये? सुदामा ब्राह्मण. लहानपणी तन मन धन कृष्णाला अर्पण केलेले, आसक्तीहीन विरहित, कशाचा मोह नाही लोभ नाही अशा तऱ्हेनं ते होते. तुझे नाम दीनानाथ हृदावळी जगविख्यात. गरीब ब्राह्मण होते ते, सुदामा गरीब होते. त्याच्या बायकोने त्यांना पाठवलं होतं, तुमचा मित्र कृष्ण आहे, भगवंत आहे, तो देईल काहीतरी तुम्हाला, या आशेने पाठवलं होतं. पण भक्त असतात ना, ते देवाच्या देवळात येतात, नमस्कार करतात, इथंपर्यंत त्यांच्या मनात भरपूर मोठी यादी असते. पण जो खरा भक्त असतो ना, तो त्या आत गेला ना की फक्त त्याच्याकडे बघत बसतो. कसा बघत बसतो माहितीये? रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन, रूपी धरले लोचन, रूपी धरले लोचन. आत गेलं की काय होतं माहिती? ही अशी अवस्था होते, रूपी गुंतले लोचन. आणि काय झालं? चरणी स्थिरावले मन. तेव्हा इथं होतो ना मी उभा, तेव्हा माझी ही मोठी यादी होती. पण तुझ्या गाभाऱ्यात गेले, तुझ्याकडे बघितलं आणि मनातली सगळी यादी बाहेरच गळून पडली आणि फक्त तुझ्या चरणाशी माझं मन गुंतलं. आता कुठे हवे मन. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे चरणी स्थिरावले मन, भाग गेला क्षीण गेला. आपण वणवण करतो, भरपूर वणवण करतो आणि जेव्हा इथं येतो ना, तेव्हा ही एकच जागा अशी आहे की तिथे थकवा नाहीसा होतो, डोकं शांत होतं, खऱ्या अर्थाने मोकळं होतं, आपल्याला फ्रेश वाटतं, ताजंतवानं वाटतं. ते ठिकाण म्हणजे त्याचं चरण आहे, ते ठिकाण म्हणजे त्याची मूर्ती आहे, म्हणून तो दीनानाथ आहे. तसंच त्या सुदामा ब्राह्मण जसं देवाकडे आला, काहीच नाही मागितलं त्याने. बायकोच्या अट्टहासपूर्वक आले होते ते, काहीच नाही मागितलं. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिता. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिता. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिता.
त्याची श्रवणाची सेवा, त्याची वाद्याची सेवा, गायनाची सेवा आहेच अशी मधुर, आहेच अशी गोड. कितीही माणूस बरोबर आपल्या गाठोडं त्रासाचं घेऊन आला ना तर सगळं फुटून जातं आणि फक्त आनंद मिळतो. कारण का तर त्याचं नाव दीनानाथ आहे. महादोष नाहीसे करणार आहे. काय आहे ना, कितीही पापी येऊ दे, कितीही दृष्ट येऊ दे, तो सगळ्यांचे दोष पोटात घेणार आहे. म्हणून तो लंबोदर आहे. त्याच्या पोटात काय आहे? मोदक नाहीये. सगळ्यांचे पाप, ताप, टेन्शन, समस्या सगळं त्याच्या पोटात त्याने सामावून घेतलंय आणि वरती नागपाश आवडलाय त्याच्या पोटाला. नागपाशाने त्याचं ते पोट बांधून घेतलंय. का तर फुटू नये म्हणून. आपले पाप, आपले दोष आहेतच एवढे की भगवंताने ते ग्रहण केले ना तर त्याला ते नागपाशाने बांधावे लागतात. इतके सगळ्यांचे दोष त्याच्या पोटात आहेत. कारण तो महादोष नाहीच करणारा आहे. अन्याय माझे कोट्याड कोटी, मोरेश्वरा तुझ्या कोटी. असा तो परमेश्वर आहे, असा तो परमात्मा आहे, असा तो भगवंत आहे. प्रभू परमेश्वर, ईश्वर सगळा तोच आहे. सगळ्यामध्ये तो सामावून भरलेला आहे. सगळ्यांच्या मनात, रोमात, सगळ्यांच्या मनात आहे. कुठेही बघा तो सगळीकडे दिसतो. म्हणून तो दीनानाथ आहे. तर असा हा आपला सगळ्यांचा आराध्य महोत्कट विनायक. मागील महिन्यात म्हणजे त्याचं रूप घेऊन तो आलाय. त्याला महोत्कट विनायक असं म्हटलं जातं. तर या मोरयानं, या गणपती बाप्पानं सुंदर गायन करतात. नाव काय तुमचं? अमित. अच्छा, तर कुठून आलात तुम्ही? होय काय? क्षमस्व. मी खरंच म्हणजे काय माहिती ना, असं एकदम मस्त छान लाइटिंग प्रमाणे सगळं चमकतंय. लाईट सारखं ते सगळं चमकतंय. छान आहे वातावरण मस्त. देवाने ही सेवा अशीच वर्षानुवर्ष करून घेऊ दे. आपल्या सर्व, आपण सगळे जण त्याचे लेकरं आहोत. मग वयोवृद्ध असू देत, लहान असू देत, मध्यम असू देत, कोणी असू देत, सगळे 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 जात, रंग, भेद, वय, देव वय बघत नाही. प्रल्हादाचं वय किती होतं? काय मॅच्युअर होता? तो छोटाच होता ना, तरी सुद्धा परमेश्वर त्याला वाचवायला आला. त्याचा जन्म कुठला? राक्षस कुणाचा जन्म, तरी सुद्धा तो आला. त्याचा रंग, रूप, वय काहीच बघितलं नाही. प्रत्येक भक्त जो त्याच्याकडे याचना करेल, मला वाचव म्हणेल, आता माझं तारी म्हणेल, तो त्याला वचन देतो की मी तुला तारणार आहे. तर आपण परमार्थच यासाठी करतो की आपल्याला मनशांती मिळावी, अध्यात्म कळावं, जीवनाचा खरा अर्थ कळावा. जे आपण आयुष्य वाया घालवलेलं आहे ते आता तरी सार्थकी लागेल. आता तरी त्याचं नाव येईल. काय ना, नामस्मरण करायला तुमच्याकडे वेळ नसेल, नसू द्या, पण धर्म वाचवायचा असेल ना तर चपात्या करताना सुद्धा आपल्याला आपल्या पोरांना ज्ञान द्यायला पाहिजे धर्माचं. आपल्या पोरींच्या बाबतीत बरंच काय काय ऐकायला घाणेरडं येतंय. आपल्या घरात वृद्धांना, म्हाताऱ्यांना, तरुणांना सगळ्यांना धर्माची पताका खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ आली आहे. धर्म जागवण्याची वेळ आली आहे. धर्म काय आहे, कशाने जागेल, लहान पोरांना संस्कार कुठले करायला पाहिजेत, पोरांना हरिपाठाला बसवायला पाहिजे का नको पाहिजे, त्याचं आराध्य कुठलं असावं, या सगळ्याचा विचार आपण हिंदू धर्मीयांनी करायला पाहिजे. कारण आपला हिंदू धर्म हा सनातन वैदिक धर्म आहे. त्याला नाव नंतर हिंदू धर्म पडलं, पण माता मौल्यांनो आपल्यावरती जबाबदारी आहे या धर्माच्या पताका उंचावण्याची. कारण आजून अधर्मीय माजलेले आहेत. आपण जर का धर्म नाही पडला, आपण जर का आराध्याला आपल्या नाही काय केलं तर मुली आपल्या हातच्या जातील, ज्या कैक केल्यात. आपण त्या पोरीला दोष देतो, पण सगळ्यात गुन्हेगार आपण स्वतः आहोत. समाज म्हणून आपण स्वतः आहोत. आपण पोरांना शिस्त देत नाही, आपण पोरांना आराध्य दाखवत नाही. पोरगा नको बसू दे कीर्तनाला ना, चालतं आपल्याला ते. पण बाकीच्या धर्मात बघा, जबरदस्ती असते. टोपी घाल म्हणजे घाल, नाक घास म्हणजे घास. आपण सक्ती करत नाही. खरं सांगू का, हे ताया छान बसल्या तर मला खरंच ताई अभिमान आहे तुझा. छान वाटलं मला तू अशी एकदम. कारण तरुण कीर्तनाला बसतील असं मी अपेक्षा पण नव्हती केली. ताया, तुझ्यासारख्या बहिणींची गरज आहे समाजाला. सगळ्यांनी धर्म जागूया. आपण पालकांनी, आजी आजोबांनी, हा माझा नातू कसा छान मोबाईल चालवतो, खड्ड्यात गेला तो मोबाईल, कसली कौतुक करतात त्यांची. हा, त्याला धरून त्याला सांगा की हरिपाठ कर म्हणजे कर, संध्याकाळी देवळात जा म्हणजे जा, दिवाबत्ती कर म्हणजे कर. कौतुक करायची वेळ नाहीये, आता धर्म दाखवण्याची वेळ आहे. म्हणून हा परमार्थ, म्हणून हे कीर्तन, म्हणून ही प्रवचन, म्हणून हे उत्सव आहे. तर हा झालेला उत्सव आपण सगळ्यांनी गणपती बाप्पाच्या चरणी समर्पित करूया. कीर्तनाला इथेच आपण ज्ञानेश्वर